ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण नीतिशतकम बघत आहोत आणि आजचा आपला श्लोक आहे नंबर 43। तर 43 नंबरचा श्लोक आहे, बघूया भर्तृहरी काय म्हणतात ते। दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ते वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती। इथे सांगितलेलं आहे की वित्त किंवा धन जेव्हा आपण त्याचा संग्रह करतो तर त्याची काय गती होऊ शकते, म्हणजे कशा प्रकारे आपल्या धनाची गती होते आणि कोणत्या प्रकारची गती होणं चांगलं आहे हे भर्तृहरी या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे। दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ते वित्तस्य, म्हणजे वित्त म्हणजे पैसा, आपण कमावलेलं धन, याची 3 प्रकारे गती होत असते असं आपल्याला भर्तृहरी सांगतो आहे। एक पहिलं म्हणजे दानम, जे खूप पैसे कमावलेले आहे आणि ती व्यक्ती त्या पैशामधला काही भाग दान करते, सत्कार्यासाठी दान करते, तो एक प्रकार आहे, ती एक गती आहे। धनाच्या गती 3 प्रकारच्या असतात। दुसरा आहे भोगो, म्हणजे त्या पैशाचा स्वतःसाठी उपभोग करतात, धन कमावलेलं आहे पण कंजूस नाही, स्वतःसाठी तो उपभोग करतो। आणि तिसरा आहे नाशस्तिस्रो, तिसरी गती काय आहे, त्या धनाचा नाश होतो। गतयो भवन्ति वित्तस्य, म्हणजे 3 प्रकारची गती धनाची होत असते। पहिलं दानम, दुसरं भोगो आणि तिसरं नाश। तेव्हा इथे आपल्याला जर पैसा मिळाला तर आपण त्याचा कशा प्रकारे उपयोग केला पाहिजे इथे हे सांगितलेलं आहे। पहिलं म्हणजे दानम, म्हणजे पैशाचा उपयोग कसा करायचा। पैसे असतात, लोकांकडे भरपूर पैसे असतात, पण त्यांना त्या पैशाचा उपयोग कसा करावा हेच माहिती नसते। आता बघा, मथुरनाथ विश्वास भगवान श्री रामकृष्णांचा गृहस्थ भक्त, भरपूर पैसा होता, त्याची सासूबाई राणी रासमणी खूप श्रीमंत होती आणि तिचा जावई मथुरबाबू ती सगळी इस्टेटचा कार्यभार सांभाळायचा। आता मथुरबाबू एवढा श्रीमंत होता, पैसे भरपूर होते, पण बघा भगवान श्री रामकृष्णाने त्याच्या पैशाचा उपयोग कसा केला। मथुरला सांगितलं की मथुर, तुझ्याकडे जो पैसा आहे तो आईने दिलेला आहे, तो तुझा नाही, तो भवतारणीचा आहे, तेव्हा तू भवतारणीच्या कार्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे। किती सुंदर मंदिर बांधलं, शिवाचे मंदिरं बांधले, त्यानंतर तिथे जे मंदिरामध्ये लोक यायचे त्या सगळ्यांची भोजनाची तो व्यवस्था करायचा। गरीब असो, श्रीमंत असो, भक्त असो, सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था तिथे व्हायची, कोणीही उपाशापोटी जात नव्हता। तिथे जे साधू यायचे त्या साधूंना भोजन, त्यांना जपमाळ, त्यांना कमंडलू, त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टींची व्यवस्था, त्यांच्या राहायची व्यवस्था, म्हणजे हा सगळा खर्च मथुरबाबू करायचा। एवढंच नव्हे तर मंदिराचा खर्च, पूजेचा खर्च, भगवान श्री रामकृष्ण जिथे राहायचे ते भगवान श्री रामकृष्णांच्या राहण्याचा खर्च, त्यांच्या ज्या काही गरजा असेल, म्हणजे हे सगळंच्या सगळं मथुरबाबू करत होता। तो समजायचा की हे पैसे जरी माझ्याकडे असले तरी हे पैसे माझे नाहीच, भगवान श्री रामकृष्णांचेच आहे, म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार तो पैसे खर्च करायचा। भगवान श्री रामकृष्णांना तीर्थयात्रेला घेऊन गेला, काय काय केलं, किती दान केलं, मथुरबाबूच्या हाताने भगवान श्रीरामाने किती दानधर्म केला,
म्हणजे यामुळे कल्याण कुणाचं झालं? यामुळे कल्याण झालं मथुर बाबूचं. ठाकोरांना स्वतः काही घेणं देणं नव्हतं, पण त्यांना माहिती होतं की आपल्या भक्ताचं कल्याण कशामध्ये आहे. आता एवढा सगळा पैसा याच्याकडे आहे, तर ह्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे. म्हणून भगवान श्री रामकृष्ण त्याच्याकडून ही सगळी कामं करून घ्यायचे. गरिबांना अन्नदान करणं, साधूंची सेवा करणं, भगवंताची सेवा करणं, हे सगळं भगवान श्री रामकृष्णांनी मथुरबाबूकडून करून घेतलं आहे. म्हणजे बघा, पैसा असतो, पण पैशाचा उपयोग केला पाहिजे. रामचंद्र दत्त डॉक्टर होते, पण फारच कंजूस, एक पैसा पण खर्च करत नव्हते. भगवान श्री रामकृष्णांनी ते बघितलं, त्यांनी लक्ष ठेवलं. त्यांना आढळून आलं की अरे हा डॉक्टर आहे, याच्याकडे एवढे पैसे आहे, पण याला पैशाचा उपयोग करता येत नाही, एवढा कंजूस आहे, एक पैसाही धार्मिक कार्यासाठी खर्च करत नाही. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांचे भक्त त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जायचे. तिथे संकीर्तन व्हायचं, तिथे सगळ्या भक्तांना जेवण द्यायचं, भोजन द्यायचं, हे सगळे कार्यक्रम चाललेले होते. भगवान श्री रामकृष्णांनी एक दिवस सांगितलं की पुढच्या वेळेस हा कार्यक्रम रामचंद्र बाबूच्या घरी होईल, रामचंद्र दत्ताच्या घरी होईल. सुरुवातीला त्यांना खूप मोठा धक्का बसला. अरे माझ्या घरी इतक्या सगळ्या भक्तांना मला जेव घालावं लागेल, भोजन द्यावं लागेल, प्रसाद द्यावा लागेल आणि किती खर्च करावा लागेल. सुरुवातीला त्यांना थोडा त्रास झाला, पण त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांच्या घरी तो कार्यक्रम झाला. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला की ते नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम करू लागले. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की बघ रामचंद्र, तुला काहीही करायची गरज नाही, तू फक्त भक्तांची सेवा कर, भक्तांची सेवा कर, त्यांना भोजन दे, त्यामुळे तुझं कल्याण होणार आहे. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की या रामचंद्राकडे भरपूर पैसे आहे, पण हा माणूस कंजूस आहे आणि याचं जर कल्याण व्हायचं असेल तर यांनी दानधर्म केला पाहिजे. सांगितलं की अरे गावाच्या बाहेर एखादी जागा घे, तिथे सगळ्या भक्तांना बोलवत जा, तिथे ध्यान भजन साधन हे करत जा, त्यांना भोजन देत जा. आणि मग रामचंद्र बाबूंनी काकुरगाचीला खूप मोठा बगीचा विकत घेतला, फार लांब एकांतात, आणि तिथे सगळ्या भक्तांना तो बोलावू लागला. तिथे दिवसभर नाम गान संकीर्तन सगळं काय व्हायचं. भगवान श्री रामकृष्ण मधून जायचे आणि त्या ठिकाणी सगळ्या भक्तांच्या भोजनाची तो व्यवस्था करायचा. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की ह्या आपल्या भक्तांकडे पैसे आहे, पण त्या पैशाचा जर उपयोग झाला नाही तर ते सगळे पैसे नष्ट होतील, मग उपयोग काय. म्हणून त्या पैशाचा कशाप्रकारे सदुपयोग करता येईल हे भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी पण ऐकलं आणि त्यामुळे त्यांचंच कल्याण झालं. ते पुढे येऊन मदत करायला लागले. म्हणजे बघा, पैशाचा सदुपयोग म्हणजे दान करणं, सत्कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी गरिबांना मदत करणं, हा झाला पैशाचा सगळ्यात श्रेष्ठ उपयोग. दुसरं म्हणजे भोगो. ठीक आहे, तुमच्याकडे खूप पैसे आहे, तुम्ही स्वतःसाठी तर काहीतरी त्याचा वापर करा. काही लोक स्वतःवर खर्चही करत नाही, एवढे कंजूस असतात, चांगले कपडे घालणार नाही, चांगलं भोजन घेणार नाही, कोणाचं स्वागत करणार नाही, कोणाचं आमंत्रण देणार नाही, अशा प्रकारचे पण भक्त असतात, अतिशय कंजूस. त्यांच्या घरी कोणीही गेलं तरी तो माणूस केव्हा जाईल निघून हीच वाट बघत असतात. त्यांना पैसे खर्च करण्याची मुळीच इच्छा नसते. याबाबतीत मला एक गोष्ट आठवते. एक शेठजी होता, खूप कंजूस. त्या शेठजीकडे भरपूर पैसे होते, पण तो कधीही खर्च करायचा नाही. दुर्गापूजेला पण तो खर्च करायचा नाही. आता दुर्गापूजा आली, तो नौकर म्हणतो की बालक, आता दुर्गापूजा आलेली आहे, आपण आईला चांगलं दिलं पाहिजे, पैसे ठेवून काय करणार, आईला चांगला भोग लावा, प्रसाद द्या, आई प्रसन्न होईल.
आता हा शेठजी काही तयार होईना, तेव्हा शेठजी म्हणाला, तुला काय करायचं आहे? तो म्हणाला की माझी इच्छा आहे की आपण खूप लाडू आणि जिलेबी करावी आणि आईला भोग द्यावा. शेवटी शेठजीने मान्य केलं आणि लाडू आणि जिलेबीचा प्रसाद अष्टमीच्या दिवशी, दुर्गापूजेच्या दिवशी आईला ऑफर करायचा. आता त्या शेठजीनं सांगितलं की म्हणे तू सगळा प्रसाद कर, आईला अर्पण कर आणि आईला भोग दाखवल्यानंतर म्हणे तो सगळ्याच्या सगळा प्रसाद तू ठेवून दे, फ्रीजमध्ये ठेवून दे, खराब होणार नाही. आणि म्हणे उद्या ज्याला चांगलं स्वप्न पडेल त्याला तो प्रसाद मिळेल. म्हणजे आपण तर लोकांना वाटू, उरलेला आपण दोघंच खाणार आहोत, तेव्हा ज्याला चांगलं स्वप्न पडेल रात्री त्यानंच तो प्रसाद खायचा आहे. लक्षात आहे ना? आणि हो मालक, ठीक आहे. आणि दोघंही झोपले. आता झोपल्यानंतर रात्री 12 वाजता तो नौकर उठला, त्यानं फ्रीज उघडला आणि फ्रीजमधला सगळा प्रसाद खाऊन टाकला. सगळे लाडू जिलेबी त्यानं खाऊन टाकले आणि पुन्हा जाऊन झोपला. आता सकाळी मालक म्हणतो, अरे ते फ्रीजमधले लाडू जिलेबी घेऊन ये. तो म्हणतो, कुठे आहे लाडू जिलेबी? मी सगळे खाऊन टाकले. अरे मूर्खा, तुला सांगितलं होतं ना की ज्याला चांगलं स्वप्न पडेल त्यानं ते खायचे असते. म्हणजे मला बघ किती सुंदर स्वप्न पडलं. म्हणे तुम्हाला काय स्वप्न पडलं? म्हणे मला रात्री म्हणे मी स्वप्नामध्ये राजा झालो होतो आणि मोठा महाल होता, महालामध्ये मी बसलेलो होतो आणि सगळे नौकर चाकर होते. माझ्या महालाच्या भोवती सगळे गार्ड होते आणि ते कोणालाही आतमध्ये प्रवेश करू देत नव्हते. किती सेविका, किती राण्या, किती मुलं, केवढा मोठा थाट, हत्ती, घोडे सगळं काही माझ्याकडे होतं. आणि म्हणे मी खूप आनंदामध्ये होतो. म्हणे एवढं सुंदर स्वप्न मी बघितलं. तू सांग म्हणे तू काय स्वप्न बघितलं? तर म्हणे शेठजी, रात्री 12 वाजता माँ काली माझ्या स्वप्नामध्ये आली आणि काली म्हणाली, अरे जा फ्रीजमध्ये जिलेबी लाडू ठेवलेले आहे, ते जा आणि सगळे खाऊन टाक. मी आईला म्हटले की आई मी नाही खाऊ शकत, मालक माझ्यावर रागावतील. नाही नाही, ते काही करू नको, खाऊन टाक. तेव्हा तो मालक म्हणतो, अरे तुला आईने सांगितलं खायला, तू मला तर येऊन सांगायला पाहिजे होतं, तू मला येऊन का नाही सांगितलं? तर म्हणे शेठजी मी आलो होतो, मालक मी आलो होतो तुमच्याकडे, पण तुमच्या महालाच्या आजूबाजूला सगळे पहारेकरी होते, सगळे गार्ड होते. मी खूप प्रयत्न केला पण ते मला काही आतमध्ये येऊच देत नव्हते. त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकलो नाही, तुम्हाला सांगू शकलो नाही. नाहीतर माझी तर इच्छा खूप होती की तुम्हाला सांगून मग खावं, पण मी काय करू? तेव्हा आईने मला म्हटलं की खाऊन टाक, तर म्हणे मी सगळे खाऊन टाकले. म्हणजे बघा तो नौकर किती हुशार. आणि शेठजी एवढा कंजूस की सगळं त्यालाच पाहिजे होतं. म्हणजे अशा प्रकारचे पण लोक असतात, त्यांच्याकडे पैसे भरपूर असतात. मोठमोठे राजे होते आपल्या देशामध्ये, पण ते राजे जनतेसाठी काहीच करत नव्हते. जेव्हा स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे जायचे, महालामध्ये राहायचे आणि राजांना सांगायचे की तुमच्याकडे एवढा पैसा आहे, तर तुमची प्रजा बघा किती गरीब आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा, तुम्ही नुसते ऐशारामात पडून राहू नका. तेव्हा कुठे खेचरीचा राजा, मैसूरचा राजा हे लोक प्रजेसाठी काहीतरी करू लागले आणि खेचरीच्या राजांनी स्वामीजीला अमेरिकेला जाण्यासाठी खर्च केला. आपल्या राजस्थानमध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या, गरिबांना मदत करणं सुरू केलं. म्हणजे अशा प्रकारे स्वामीजींनी सांगितल्यामुळे या राजांमध्ये थोडाफार बदल घडून आला. नाहीतर स्वतः सगळे भोग घ्यायचे पण प्रजेची काहीही पर्वा करत नव्हते. शिवाजी महाराजांनी दुष्काळ पडला, आपलं भांडार खोलून दिलं, सगळं धान्य वाटून दिलं गरिबांना, पण मात्र बाकीचे राजे तसे नव्हते. म्हणून बघा काही लोक धनाचा योग्य वापर करतात, दानधर्म करतात, काही लोक त्याचा उपयोग करतात, त्याचा उपभोग करतात.
आणि हे दोन्ही जे करत नाही, दानधर्मही करत नाही आणि भोगही घेत नाही, कंजूस असतात, अशा लोकांच्या धनाचा नाश होतो. इथे म्हटलं आहे यो न ददाती न भुंक्ते. जे दानही करत नाही जे भोगही करत नाही, तस्य तृतीया गतिर्भवती. त्यांच्या धनाची गती कोणती होते? तिसऱ्या प्रकारची, म्हणजे नाशस्ती, जे त्यांच्या धनाचा नाश होतो. बघा, त्यांच्या धनाचा नाश होतो म्हणजे काय होतं? डॉक्टर आजारी पडतात, डॉक्टर पैसे घेऊन जातात. कोर्ट कचेऱ्या, वकिलांना पैसे द्यावे लागतात. चोर डकेत येऊन ते पैसे चोरी करून घेऊन जातात. आणि कधीकधी वाईट व्यसनं लागतात. दारूचं व्यसन, जुव्याचं व्यसन, ह्या सगळ्या वाईट व्यसनामध्ये पैसे खर्च होऊन जातात. म्हणजे बघा किती प्रकारे आपल्या पैशाचा खर्च होतो. आणि उरले सोडले आपली मुलं सगळा खर्च करून टाकतात, उधळून लावतात. त्यांना काय घेणं देणं आहे? बापाने कमावून ठेवले, मजा करा. ते बिघडतात, ते आळशी होतात. म्हणजे अशा लोकांच्या धनाचा काही उपयोग होत नाही. शेवटी त्यांची अधोगतीच होते. त्यांना भगवंताने धन दिलं, पण त्या धनाचा त्यांनी संचयच करून ठेवला, काहीही सत्कर्मी लावले नाही. त्यामुळे शेवटी त्या धनाचा विनाश होतो आणि अशा लोकांचा पण विनाश होतो. मी बघितलं आहे हैदराबादला एक ऑफिसर होता. तो मधून मठामध्ये यायचा आणि तिरुपतीला तो एक अधिकारी म्हणून होता. खूप भ्रष्टाचार करायचा, खूप पैसे कमावून ठेवले, पण खर्च मुळीच करत नव्हता. एक पैसाही मठाला डोनेशन दिलं नसेल त्याने, एवढा कंजूस होता. सगळे पैसे जमवून ठेवले. रिटायर झाल्यानंतर त्याने एका पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याला तिकीट मिळालं. इलेक्शनमध्ये सगळा पैसा खर्च केला आणि इलेक्शन जिंकला, पण 6 महिन्यामध्ये ते गव्हर्नमेंट कोसळलं. आता 6 महिनेच तो फक्त MLA राहू शकला. 6 महिन्यानंतर पुन्हा त्याला तिकीट मिळालं. उरला सोरला पैसा त्यानं पुन्हा खर्च केला आणि दुसऱ्या वेळेस मात्र तो इलेक्शन हारला. सगळे पैसे त्याच्या इलेक्शनमध्ये खर्च झाले. घरी बायकोला कॅन्सर झाला. त्या कॅन्सरला ट्रीटमेंट करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याला घर विकावं लागलं. घर विकून त्यानं आपल्या पत्नीच्या कॅन्सरचा उपचार केला. म्हणजे बघा, अशा प्रकारचे नंबर 2चे पैसे कमावले, काहीही दानधर्म केला नाही, कंजूस होता. त्याचे पैसे सगळेच्या सगळे नष्ट झाले. तो जिवंत असतानाच सगळं त्याचं दिवाळं वाजलं. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे असं होते. जर आपल्याकडे पैसे असेल तर त्याचा सदुपयोग केला पाहिजे, तरच त्यामुळे आपलं कल्याण होणार आहे, आपलं काहीतरी पुण्यकर्म राहणार आहे. शेवटी तुम्ही तर काही घेऊन जाणार नाहीच. तेव्हा जिवंतपणेच केलं पाहिजे. लोक म्हणतील की वेळ आहे ना, मी मृत्यूपत्र करून ठेवतो, त्या भानगडीत पडू नये. मृत्यूपत्र करून ठेवलं तरी पुढे ते मुलं आणि नातेवाईक सोडत नाही. ते कोर्टामध्ये जातात, कोर्ट कचेऱ्या होतात आणि तुम्ही जे लिहून ठेवलं ते काही लोकांना जाईल असं काही सांगता येत नाही. म्हणून आपण जिवंत आहोत तोपर्यंत जे काही करायचं ते करून टाकलं पाहिजे. आपण मेल्यावर काहीतरी करू, मृत्यूपत्र करू, इच्छापत्र करू आणि त्यानुसार होईलच याची काहीही गॅरंटी नाही. कारण आम्हाला बरेच असे मृत्यूपत्र येतात, त्यामध्ये कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात आणि नातेवाईक ते खोटं मृत्यूपत्र करतात आणि शेवटी म्हणतात की हेच खरं आहे आणि सगळे पैसे लुटतात. आणि ज्याने ते मृत्यूपत्र केलं त्याला काहीही पुण्य मिळत नाही. म्हणून आपण वाट बघत बसू नये. आपल्याला जे द्यायचं आहे ते आपण जिवंत असताना देऊन टाकलं पाहिजे. मेल्यावर आपण हे करू, मेल्यावर ते करू, त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून इथे भर्तृहरी म्हणतो की जर तुमच्याकडे पैसे असेल तर त्याची 3 प्रकारची गती होऊ शकते. उत्तम गती म्हणजे काय आहे की दानधर्म करणं आणि तुम्हाला जे आवश्यक आहे त्यात गोष्टी तुम्ही वापरल्या पाहिजे. भोग करणं म्हणजे इथे काही लक्झरी करणं नाही, पण कमीत कमी चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी तरी आपण वापरल्या पाहिजे. नाहीतर आपण जर कंजूसी केली, नुसतं जमवून ठेवलं तर आपणही उपयोग घेतला नाही आणि लोकांना दानधर्मही केला नाही,
तर त्या धनाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. असं धन कधीही टिकत नाही. त्या धनाचा नाश होतो आणि ज्याच्याकडे ते धन आहे त्याचाही नाश होतो. म्हणून आपल्या इथे भरतुरीने वॉर्निंग दिलेलं आहे की बघा, तुमच्याकडे जे पैसे आहे, धन आहे, त्याची अशा प्रकारची गती होणार आहे. म्हणून आताच तुम्ही ठरवा की त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा. मग शेवटी पश्चाताप करून काही उपयोग नाही, कारण शेवटी तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणून इथे आपण हा धडा या श्लोकामधून शिकलो पाहिजे की आपल्या धनाचा सदुपयोग केला पाहिजे, सत्कर्मी खर्च केलं पाहिजे, तरच आपलं कल्याण होणार आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.